महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर वाढल्या जात आहेत जेवणाच्या पंक्ती। किनाऱ्यावर अनधिकृत बांधकाम श्रीवर्धन नगर परिषद प्रशासन निद्रिस्त। समुद्र किनाऱ्यावरती असलेल्या धूप प्रतिबंधक बंदरावरती सध्या येणाऱ्या पर्यटकांसाठी जेवणाच्या पंक्ती वाढल्या जात आहेत। समुद्र किनाऱ्यावरील भागांमध्ये अनधिकृत टपऱ्या व खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांचे स्टॉल एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत की हे स्टॉलधारक जेवणाच्या ऑर्डर घेऊन धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरती जेवण वाढत आहेत। मोरिया बीच हाऊसच्या समोर मोकळ्याच्या जागेमध्ये ज्या ठिकाणी वाहने पार्क होऊ शकतात अशा जागांवरती जुन्या साड्या बांधून जागा अडवण्याचा प्रकार करण्यात आला आहे। तसेच त्या ठिकाणी लाल माती टाकून जागा अडवून स्टॉल उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। सध्या श्रीवर्धन नगर परिषद प्रशासन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे। याचाच फायदा अनधिकृत टपऱ्या उभारलेल्यांनी केलेला पाहायला मिळत आहे। श्रीवर्धनमध्ये अनेक हॉटेल व रिसॉर्ट आहेत। त्यापैकी अनेक हॉटेल्स व रिसॉर्ट ही भाडे तत्वावरती चालवायला घेतलेली असतात। परंतु श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती जर का त्या ठिकाणचे स्टॉलधारक अशा प्रकारे जेवण बनवून धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर उघड्यावरती जेवण वाढत असतील तर हजारो रुपये भाडं भरणाऱ्यांनी काय करायचे? नगर परिषद कार्यालयासमोर हातात कटोरा घेऊन भीक मागू आंदोलन करायचे का, असा प्रश्न हॉटेल मालकांमधून उपस्थित केला जात आहे। उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे। त्यासाठी सर्व शासकीय प्रशासन कामाला लागलेले आहे। याचाच गैरफायदा अशा प्रकारच्या मंडळीकडून घेण्यात येत आहे। श्रीवर्धन समुद्रकिनारी शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला देखील असलेल्या स्मशानभूमीलगत व रस्त्यालगत अनेक ठिकाणी जागा अडवून स्टॉल्स उभे करण्यात येत आहेत। हे स्टॉल्स जर का वन विभाग आणि श्रीवर्धन नगर परिषदेने हटवले नाही तर श्रीवर्धनमधील सर्व हॉटेल मालक अशा प्रकारे अनधिकृत धंदे करणाऱ्या विरुद्ध आंदोलन उभे करतील। तसेच अन्न व औषध प्रशासनाने देखील सदर स्टॉल धारकांकडे परवाना आहे का याची तपासणी करावी व ज्यांच्याजवळ खाद्य परवाना नसेल त्याच्यावरती कारवाई करावी, अशी मागणी देखील हॉटेल व्यावसायिकांमध्ये केली जात आहे। श्रीवर्धन नगर परिषदेवर आता जनतेने निवडून दिलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक हे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत। त्यांनी देखील अशा प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदरच्या अनधिकृत स्टॉल धारकांना त्वरित हटवण्याची मागणी हॉटेल मालकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, सहतृप्ती भोईर, श्रीवर्धन।